घरकाम करूनही वजन कमी करू शकता। एक्सरसाइज न करता फॅट लॉस रूटीन आज मी सांगणार आहे महिलांसाठी, ज्या गृहिणी आहेत, ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे त्यांच्यासाठी। तर हॅलो गाईज, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे। सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, माझ्या त्या सगळ्या स्पेशल मैत्रिणींसाठी असणार आहे ज्या हाऊसवाईफ आहेत, गृहिणी आहेत, घरातच असतात, घरचंच काम करतात आणि स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीत। दिवसभर काम करूनही तुमचं वजन कमी होत नाहीये का? माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या घरकाम भरपूर करतात, घरात भरपूर काम असतं, पण तरी देखील त्यांचं वजन कमी होत नाही, उलट वजन वाढत असतं। आपण बायका काय करतो, घरामध्ये भरपूर काम असतं, दिवसभर आपण कामात असतो, स्वतःकडे आपलं लक्ष नसतं। धुणी, भांडी, स्वयंपाक, सगळ्या गोष्टी, मुलांना सांभाळणं, नवऱ्याचा डबा करणं, नवऱ्याला सांभाळणं, झाडू मारणं, अशी भरपूर कामं आपल्याला असतात। तुम्ही थकताय, पण तुमचं वजन काही इकडचं तिकडं होत नाहीये। त्या वजन काट्यावरती दिसणारं वजन तिथेच थांबलेलं आहे, ते ना इकडे जातंय ना तिकडे जातंय, ना कमी होतंय ना वाढतंय, तर जिथल्या तिथं आहे। तर तुम्हाला देखील वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये विदाऊट एक्सरसाइज तुम्ही देखील फक्त घरकाम करून तुमचं वजन कमी करू शकता। खरं सांगायचं तर घरकाम करणाऱ्या महिलांना वेगळ्या एक्सरसाइजची, जिमची किंवा वेगळ्या काही व्यायामाची अजिबातच गरज नसते। योग्य पद्धत लागते। योग्य पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही देखील तुमचं वजन या 30 दिवसांमध्ये अगदी झटपट झपाट्याने कमी करू शकणार आहात। म्हणूनच आजचा व्हिडिओ मी माझ्या त्या सगळ्या घर काम करणाऱ्या हाऊसवाईफ मैत्रिणींसाठी घेऊन आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओ तुम्हाला फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घर काम करून विदाऊट एक्सरसाइज तुम्ही तुमचं वजन कसं कमी करू शकता। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक असा रूटीन ज्याच्यामध्ये ना एक्सरसाइज आहे ना हेवी वर्कआउटची गरज आहे, तरी देखील हळूहळू पण तुम्ही तुमचं वजन कमी करू शकणार आहात। तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे घरकाम। तर बऱ्याच महिला काय म्हणतात की मी दिवसभर घरात काम करत असते, खूप काम असतात, घरामध्ये भरपूर इकडे तिकडे राबावं लागतं, तरी देखील माझं वजन कमीच होत नाहीये। तर याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे खाण्याची वेळ। खाण्याची वेळ जर तुमची चुकत असतील, खाण्याच्या वेळा तुमच्या जागेवरती नसतील, तर तुमचं वजन कमी होत नाही। त्यामुळे तुम्हाला खाण्याच्या वेळा मेंटेन करायच्या आहेत। नाश्ता वेळेवरती झाला पाहिजे, 9 वाजता सकाळचा तुमचा नाश्ता झालाच पाहिजे, जेवणाच्या टायमिंगमध्ये झालं पाहिजे आणि रात्रीचं जेवण देखील लवकर आणि हलकं असलं पाहिजे। नेक्स्ट म्हणजे चुकीचं खाणं। आपण काय करतो, बऱ्याचदा गडबड असते, त्यामुळे आपण आपल्या नाश्त्याकडे आपलं लक्ष नसतं, पण मुलांना आपण गडबडीमध्ये स्कूलला जाताना काही ना काहीतरी खायला घालत असतो, तर त्यांना चारताना त्यांचं जे शिल्लक राहिलेलं असतं, उरलेलं असतं, तेवढंच आपण खाऊन घेतो। अशामुळे काय होतं, मग आपला हेल्दी आहार कुठे राहतो? हेल्दी आहार तर आपण खात नाही, पण असं थोडंसं काहीतरी खायचं, मग मध्ये आधी आपण काम करता करता काही ना काहीतरी तोंडात घालत राहतो। चव टेस्ट करण्याच्या नादामध्ये भरपूर गोष्टी आपण आपल्या पोटामध्ये घालत असतो आणि याच्यामुळे देखील आपलं वजन वाढत राहतं। आणि नेक्स्ट म्हणजे पाणी कमी। दिवसभराच्या रूटीनमध्ये, दिवसभराच्या कामांमध्ये आपलं स्वतःकडे लक्ष नसतं आणि मग आपण पाणी देखील भरपूर पित नाही। काय सोपी गोष्ट आहे, आपल्याला काय करायचंय, काम करताना फक्त एक बॉटल जवळ भरून ठेवायची, येता जाता काम करताना तुम्ही पाणी तर 1-2 बाटल्या पिऊ शकता, तर तेवढंच करायचं आहे। आता आजपासून तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे। स्वतःकडे दुर्लक्ष कराल तर मग तुमचा भोपळा झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला तुमचा भोपळा होऊ द्यायचा नसेल, आत्मविश्वास कायम ठेवायचा असेल, अगदी कुठेही वावरताना कशाही टाईपचे कपडे घातले तरी देखील तुम्हाला कॉन्फिडंट राहायचं असेल, तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा। याच्यामध्ये तुमच्यासोबत एक बेस्ट असा घरगुती हाऊसवाईफसाठी स्पेशल मी तयार केलेला डाएट प्लॅन सांगणार आहे, तो तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि तुमचं घरकामचं रूटीन तर आहेच, वेगळ्या व्यायामाची, वेगळ्या एक्सरसाइजची, जिमची कशाचीही गरज नाही। शेवटचं आपलं चूक काय असते, तर रात्री उशिरा जेवणं। तर रात्री उशिरा जेवणं देखील बंद करा। या सगळ्या चुका लक्षात घ्या आणि मी जो डाएट प्लॅन आता सांगणार आहे तो फॉलो करायला सुरुवात करा। बघा, येत्या 7 दिवसामध्ये तुमचं शरीर हलकं झालेलं असेल आणि तुमची चरबी वितळायला सुरुवात झालेली असेल।
तर सगळ्यात पहिली आपली फॅट लॉसची सुरुवात आपण मॉर्निंगपासून करणार आहोत. तर मॉर्निंगमध्ये तुम्ही कोणतंही डिटॉक्स ड्रिंक घ्यायचे. आपल्या चॅनलवरती मी बरेच बेली फॅट वितळवणारे छान असे ड्रिंक शेअर केलेले आहेत, तर ते चेक करा. त्याच्यातलं कोणतंही ड्रिंक तुम्ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक म्हणून घ्या. याच्यामुळे तुमची फॅट लॉसची सुरुवात मॉर्निंगमधूनच होते, कारण संपूर्ण बॉडी डिटॉक्स व्हायला सुरुवात होते. मॉर्निंगमध्ये ही सुरुवात झाल्यामुळे बेली फॅट तुमचा लवकर कमी होतो. तर अशा पद्धतीच्या हेल्दी सुरुवातीमुळे तुमच्या शरीरातली घाण बाहेर टाकली जाते. बॉडीमध्ये जे काही इन्फ्लामेशन झालेलं असतं, पोट फुगलेलं असतं, तर ते देखील दूर होतं. ब्लॉटिंग दूर होतं. पोट चांगलं साफ होतं. या सगळ्यामुळे तुम्हाला हेल्प होते बेली फॅट कमी करण्यासाठी. नेक्स्ट जे आपलं आहे ते म्हणजे नाश्ता. नाश्ता आपला प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त अगदी हेल्दी असला पाहिजे. नाश्त्यामध्ये काय पर्याय आहेत, तर नाश्त्यामध्ये सगळ्यात पहिला बेस्ट प्रोटीनचा सोर्स असणारं ते म्हणजे एग. तुम्ही इथे 2 एग खायचे आहेत, एग व्हाईट, आणि त्याच्यासोबत कोणतंही फ्रूट तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीचा सिंपल नाश्ता तुम्ही ठेवणार आहात. किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये फ्रूट बाउल खाऊ शकता, ज्याच्यामध्ये आता सीझनल कलिंगड वगैरे यायला सुरुवात होईल, तर तुम्ही कलिंगड घेऊ शकता, मस्क मेलन घ्या, पपई घ्या. एक बाउल भरून मस्तपैकी 100 ते 150 ग्रॅम ही 3 फ्रूट तुम्ही जरी खाल्ले ना, तरी या फ्रूटमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं खूप वेळासाठी. आणि याचा फायदा काय होतो, चरबी अजिबात वाढणार नाही, पोट तर चांगलं भरेल. याच्यातून तुम्हाला इतके छान मिनरल्स वगैरे मिळतात. आणि स्किन महत्त्वाचं म्हणजे ग्लो करते. स्किनसाठी तुम्ही ऐकलं असेल, नॅचरल ग्लो जर तुम्हाला हवा असेल तर फ्रूट तुमच्या आहारामध्ये असलेच पाहिजेत. तर या पद्धतीचा 2 ऑप्शन होते. यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे डाळीचा चिला. तुम्ही मूग डाळीचा चिला बनवा. 2 चिला तुम्ही कोणत्याही चटणीसोबत, पुदिन्याची चटणी किंवा दह्यासोबत तुम्ही खावा. नाहीतर चौथा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे, तो म्हणजे बेसनाचा चिला. तर बेसनाचा चिला देखील तुम्ही 2 खाऊ शकता. याच्यामध्ये व्हेजिटेबल ॲड करा. आता करंटली मी बेस्ट रेसिपीचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याच्यामध्ये 3 अगदी मी प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त सिंपल अशा रेसिपी शेअर केल्यात. तर त्या देखील तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये किंवा डिनरमध्ये घेऊ शकता. यानंतर आता आपण मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही 1 ग्लास ताक घ्या किंवा तुम्ही सरळ मस्तपैकी नारळ पाणी पिऊ शकता. शक्यतो आपल्याला हाऊसवाईफ लोकांना आपल्याला वेळच नसतो की मिड मॉर्निंगला उठून काहीतरी खा. दिवसभराच्या कामामध्ये आपण इतके बिझी असतो की नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण एवढं जरी आपल्याला मिळालं तरी पुरेसं असतं. पण या दरम्यान आपण नाश्त्यानंतर चहा वगैरे घेतो. तर तुम्हाला इथे साखर घातलेला चहा बिलकुल घ्यायचा नाही आहे. तुम्हाला जर खूपच चहाची तलब होत असेल किंवा चहाची खूप सवय असेल तर तुम्ही गुळाचा अर्धा कप चहा घ्या. बाकी तुम्हाला काहीच साखर वगैरे खायला अलाउड नाही. तिसरा मुद्दा तर झाला ब्रेकफास्टचा. आता चौथा मुद्दा आपला असा आहे की घरकाम करताना फॅट कसं जळतं. तर मंडळी, घरकाम करताना फॅट जळू शकतं. कसं? सतत बसणं जर तुम्ही टाळलं तर. काम करताना तुमचं पोश्चर जे आहे ते सरळ ठेवा. सतत दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर पाणी तुम्ही पीत राहा. आणि पाणी जे आहे ते सिप करत तुम्हाला प्यायचंय. त्यामुळे एक्स्ट्राची भूक तुम्हाला लागणार नाही. पोट सतत तुमचं फुल राहील पाण्याने आणि तुम्हाला बिलकुल पण मध्ये आधी सतत आपण अरबट चरबट काम करताना खात असतो ते खाणं आपलं टाळलं जाईल आणि आपलं वजन नियंत्रणात राहील. हे सगळं जे आहे ते आपल्या नीट ॲक्टिव्हिटी वाढवतात. नीट म्हणजे NEAT, नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस म्हणजे नीट. तर हे सगळं रुटीन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर नेक्स्ट आपलं 5वं जे मुद्दा आहे तो म्हणजे दुपारचं जेवण. तर दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं? दुपारचं जेवण तुम्ही 1च्या दरम्यान, 1 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही उरकून टाका. जेवणामध्ये तुम्ही सरळ एक मस्तपैकी भाकरी घ्या. ज्वारीची, बाजरीची, नाचणीची किंवा तुम्ही सत्तूच्या पिठाची भाकरी असते, मक्के दी रोटी आपण म्हणतो, जी तुम्हाला कोणती भाकरी हवी ती घ्या. त्याच्यासोबत भरपूर व्हेजिटेबल्स खावा, भरपूर भाजी खावा. 1 वाटी डाळ जरी खाल्ली, छोटी वाटी, तरी चालेल. सॅलड घ्या, कोशिंबीर घ्या. अशा पद्धतीचा संतुलित आहार दुपारचा तुमचा ठेवा. बस एवढाच एक ऑप्शन आहे. कारण भाकऱ्या आहेत वेगवेगळ्या, भाजी तुम्ही कोणतीही तुमच्या चॉईसनं घ्या. चपाती थोडे दिवस अवॉइड करून बघा, छान रिझल्ट मिळेल. कारण चपाती खाल्ल्याने आपल्याला काय होतं, पोट आपलं त्या काळापुरती तात्पुरतं भरतं, पण नंतर थोड्या वेळाने लगेच भूक लागते. त्यामुळे भाकरी थोडीशी पचायला जड असते पण पोट भरीची असते. तुम्हाला चरबी वाढण्याची समस्या जाणवणार नाही.
खूप वेळ तुमचं पोट भरलेलं राहील आणि सारखं सारखं खाण्याची जी क्रेविंग आहे ती बिलकुल होणार नाही. एका भाकरीमध्ये तुमचं पोट अगदी फुल होऊन जाईल आणि 5-6 वाजेपर्यंत काही खाण्याची अजिबात गरज पडणार नाही. हा तुमचा लंच असणार आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी पुन्हा एकदा आपला वेळ येतो काहीतरी खाण्याचा. इव्हनिंग झाली की आपल्याला भूक तर लागतेच. तर त्या दरम्यान काय करायचं ते बघूया. नंतर 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे संध्याकाळ वेट गेन झोन. तर आता संध्याकाळच्या वेळी इव्हनिंगच्या वेळी आपण काय खातो यावरती आपलं ठरतं, वेट गेन होतं यावेळी आपण जे काय खातो त्याच्यावरून. तर इथेच बहुतेक महिलांचं वजन अडकतं. कारण दिवसभराचं रुटीन झाल्यानंतर संध्याकाळ झाली की कुठेतरी आपल्याला चहा पिण्याची सवय असते. चहा आपण पितो, चहासोबत समोसे, भजी, वडापाव, पाणीपुरी यासारख्या गोष्टी आपण खातो आणि मग इथेच आपलं चूक होते, इथेच आपलं वजन अडकतं. याच्याऐवजी तुम्ही हेल्दी पर्याय निवडा. ग्रीन टी घ्या किंवा तुम्ही दालचिनीचा चहा घ्या. त्याच्यासोबत तुम्हाला काही खायचं असेल स्नॅक्स तर भाजलेले चणे, मुरमुरे हे अगदी बेस्ट आणि हेल्दी ऑप्शन आहे तुमच्यासाठी स्नॅक्स म्हणून. तर हेच ऑप्शन निवडा. याच्या व्यतिरिक्त बाकीचं काही तळलेलं तेलकट मळकट तसलं काही खाऊ नका, म्हणजे तुमचं वजन नियंत्रणात राहील. यानंतर आपला 7वा पुढचा मुद्दा तो म्हणजे रात्रीचे जेवण इज इक्वल टू फॅट लॉस की. रात्रीचं जेवण हीच आपल्या फॅट लॉसची की आहे असं आपण म्हणू शकतो. एक्सरसाइज नसली तरी देखील चालेल, पण रात्रीचं जेवण योग्य असेल तर वजन हे नक्की कमी होतं म्हणजे होतंच. तर रात्रीच्या जेवणात मग काय हलके ऑप्शन आपण घेतले पाहिजेत. भाजी भाकरी, डाळीचं सूप, व्हेजिटेबल सूप, पनीर किंवा टोफूचं सॅलाड अशा पद्धतीच्या गोष्टी जर रात्रीच्या तुम्ही डिनरमध्ये घेतल्या तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. रात्री भात, गोड, तळलेलं अन्न या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. बस बाकीचं जे रुटीन तुम्हाला सांगितलंय तेवढंच तुम्हाला आहे असं फॉलो करायचंय. 8वा मुद्दा आहे आपला शेवटचा तो म्हणजे हाऊसवाईफ्स कॉमन मिस्टेक्स. हाऊसवाईफ्स काय कॉमन मिस्टेक्स करतात ज्याच्यामुळे त्यांचं वजन अडकतं, स्टक होतं, कमी होत नाही ते आपण आता पाहणार आहोत. सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे स्वतःचं खाणं स्किप करणं. ही मिस्टेक तुम्ही करत असाल तर ती आजपासून बंद करा. दुसरी चूक म्हणजे मुलांचं उरलेलं खाणं. जसं की तुम्हाला मी मगाशीच म्हटलं, ही देखील एक चूकच आहे. आपलं जे ठरलेलं अन्न आहे, आपला डाएट जो ठरलेला आहे तोच आपण घ्यायचा आहे. दुसऱ्याचं उरलेलं खाऊन आपण काय करतो, आपल्या शरीराला कचरा कोंडीसारखं आपण राहिलेलं उरलेलं सुरलेलं आपण आपल्या पोटात घालतो आणि शरीराची आपण कचरा कोंडी करून घेत असतो. तर अजिबात असं करायचं नाही आहे. ही सगळ्यात मोठी चूक आहे वजन वाढण्यामागची. चूक नंबर 3 ती म्हणजे दिवसभर चहा. आपल्याला सतत कामात आपण असतो आणि सतत कोणी आलं गेलं आपण येता जाता चहा करत असतो आणि तो चहा आपण स्वतः देखील पित असतो. तर चहाचं प्रमाण तुम्हाला खूप कमी करायचं आहे. अगदीच तुम्हाला खूप सवय असेल तर दिवसभरातून 1 कप इतका पुरेसा आहे. त्यापेक्षा जास्तीचा चहा, साखर घातलेला चहा तुम्हाला अजिबात घ्यायचा नाही. शेवटची चूक म्हणजे झोप कमी. घरामध्ये लहान बाळं असतात किंवा कामामध्येच आपल्याला 11-12 वाजतात आणि झोपायला आपल्याला 12-1 होत असेल तर त्याच्यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस वाढतो. कोर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो आणि जो हार्मोन भूक वाढवतो, स्ट्रेसमुळे आपलं वजन देखील वाढवतो, वजन स्टक करतो. हा जो हार्मोन आहे तो आपल्या पोटाभोवती चरबी तयार करत असतो. त्यामुळे स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर दररोज 7 ते 8 तासाची झोप तुम्ही घेतलीच पाहिजे. वेळात वेळ काढा, लवकर सगळं रुटीन उरका तुमचं आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. बघा तुमचं वजन नियंत्रणात येईल. आणि या सगळ्या चुका जर बंद केल्या तर अर्ध वजन तर आपोआपच नियंत्रणात येणार आहे. हा सगळा रुटीन जर 30 दिवसांसाठी फॉलो केला तर तुमचं पोट कमी होईल, ब्लॉटिंग दूर होईल, पोट आणि कंबर कमी होणार आहे. 3 ते 4 किलो वजन तुमचं कमी होतं. यासोबतच शरीरावरची सूज कमी होते, ब्लॉटिंग इन्फ्लामेशन दूर होतं. तर हे सगळं तुमच्या शरीरावरची फॅट देखील दूर करतं. त्यामुळे जर हे 30 दिवसांचं चॅलेंज तुम्ही घेण्यासाठी तयार असाल तर आत्ताच कमेंट करा, येस आय एम रेडी. हो, आणि हे फॅट लॉस रुटीन तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता. एक्सरसाइज न करता फॅट लॉस करणं नक्की शक्य आहे. कारण घरामधली इतकी कामं असतात ती आपण करतच असतो. त्याच्यासोबत आपलं हे फॅट लॉसचं रुटीन तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. मग आता माझ्या हाऊसवाईफ मैत्रिणींना अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही देखील घर बसल्या झपाट्याने तुमचं वजन कमी करू शकणार आहात. यासोबत 30 मिनिटाचा चालता बोलता तुम्ही वॉक जरी घेतला तरी तुम्हाला तो अजून जास्त बेनिफिट देईल वेट लॉस करण्यासाठी. म्हणून मैत्रिणींनो, घर काम करणाऱ्या माझ्या सगळ्या हाऊसवाईफ मैत्रिणींनो, अजिबात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुम्ही आहात तर तुमचं घर आहे.
चला तर मग आशा करते, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि प्लीज एक लाईक नक्की करा. यूजफुल असेल तर शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत, ज्यांना या व्हिडिओमधून नक्कीच फ्रीमध्ये फायदा होणार आहे. चला तर मग जर फ्री डाएट प्लॅन हवा असेल हाऊसवाईफसाठीचा, या डाएट प्लॅनची PDF हवी असेल तर कमेंट करा, हाऊसवाईफ PDF मी तुम्हाला सेंड करेन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच कंटेंट तुमच्यापर्यंत नेहमीच मी पोहोचवत असते. तर ते कंटेंट तुम्हाला जर फ्रीमध्ये यूज करायचे असतील, त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय.